नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अपर्णा मॅडम आज घरीच होत्या. कालचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरूनच जात नव्हता. सलील बोलत होता, मॅडम मी काहीही सहन करेल, पण जेव्हा दिग्या मला म्हणाला की मॅडमचा नाद सोड, तेव्हा माझं डोकंच आऊट झालं आणि मी सरळ नकळत त्याच्या कानाखाली मारली. सलील किती प्रेम करतो माझ्यावर, पण हे ठीक नाही. त्याचं सगळं आयुष्य बाकी आहे. मी आता तिशी पार केली आहे. मी माझी फिगर मेंटेन केल्यामुळे मी वाटते कमी वयाची, पण प्रत्यक्षात मी 35शी गाठली आहे. अपर्णा स्वतःच्या मनाशीच प्रामाणिकपणे बोलत होती. खरंच का आपण त्याच्या आयुष्याशी खेळतोय? पण आता आमच्या दोघांचीही चूक नाहीये. आम्हाला तेच हवं होतं आणि म्हणून संधी मिळताच आमच्याकडनं ते घडलं. मी ते विसरले, कारण मला माहीत आहे ती माझी तेव्हाची शारीरिक भूक होती. पण हे सलीलला कसं समजवावं? त्याच्या मते हेच प्रेम आहे. पण ठीक आहे, आज नाही तर उद्या त्याला हे सगळं कळेलच. ती विचार करता करता पडली तसा तिला डोळा लागला. कितीतरी वेळ ती झोपेतच होती. झोपेत तिच्या स्वप्नामध्ये सलील आला. सलीलला ती सांगण्याचा प्रयत्न करत होती की तू माझा नाद सोड, तुझ्या वयाची एखादी मुलगी पहा आणि तिच्यावर प्रेम कर. पण सलील ऐकायला तयार नव्हता. सलीलला तिच्याकडून मिळालेल्या शरीर सुखाची चटक लागली होती. तिच्या अनुभवी स्पर्शानं तो पुलकित झाला होता. त्याला हे सुख कधी संपूच नये असं वाटत होतं आणि मॅडमचे मिस्टर आल्यामुळे त्यांना सलीलला पुन्हा वेळ देणं शक्य होत नव्हतं. झोपेमध्येच मॅडमना बेलच्या दरवाजाचा आवाज आला. ती उठली आणि तिने दरवाजा खोलला तर समोर नवनीत, तिचा नवरा, उभा होता. तो अगदी वैतागलेल्या स्थितीमध्ये उभा होता. अगं काय करीत होतीस एवढा वेळ? किती वेळा बेल वाजवतोय? सॉरी डिअर, मी झोपले होते. मला बेलचा ना आवाजच नाही आला. काय सॉरी? तो अजूनही वैतागलेलाच होता. तिने आपले केस नीट बांधले आणि ती नवनीतच्या जवळ आली. अरे खरंच माझा डोळा लागला होता. मी स्वप्नात होते. स्वप्नात? कोण होतं स्वप्नात? आता तो काहीशा मस्करीच्या मूडमध्ये आला. ती हसली. अरे तुझ्याशिवाय कोण असेल माझ्या स्वप्नात? कोणीही असू शकतं, तो मिश्किलपणे म्हणाला. हे काय रे, मला नाही आवडत असं बोललेलं, ती लाडिकपणे म्हणाली. अगं हे माझं मत नाही, मी एका प्रतिष्ठित मासिकामध्ये वाचलेला लेख आठवला. काय होतं त्यात? व्हेरी स्ट्रेंज. म्हणजे 80% स्त्रिया आपल्या पतीसोबत सेक्स करताना त्याच्या डोळ्यासमोर दुसराच कोणीतरी पुरुष, त्यांना आवडणारा पुरुष असतो. यावरती ती गंभीर झाली. पण हे असंच असतं असंही नाही ना? हो मग त्या बाकीच्या स्त्रिया उरलेल्या 20% महिलांमध्ये येतातच ना? याचं प्रमाण अत्यल्प असतं. आणखी काय काय होतं त्या लेखात? खूप काही होतं, पण ते आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवतो ना, त्यांना पचत नाही. मी आधुनिक विचारांची आहे. हो मला कल्पना आहे, म्हणूनच मग मी तुझ्याशी वेगळा खेळ खेळणार आहे. खेळ? हो खेळच आहे हा, पण लैंगिकतेचा. यात तुला खूप सुख मिळेल. नेमकं काय करणार आहेस तू? आता अपर्णाचीही उत्सुकता वाढली. थांब, जास्त वेळ मी तुझा घेणार नाही. अगोदर मी फ्रेश होतो. मस्त आंघोळ करूयात आपण. हो म्हणजे आपण दोघं मिळून एकत्रित आंघोळ करूयात का? मग असं म्हणून त्यानं आपला शर्ट काढून फेकला. आता अपर्णालाही त्यामध्ये रस वाटायला लागला होता. इतकी वर्ष झाली त्यांनी नवरा बायकोनं एकत्र आंघोळीचा आस्वाद घेतलाच नव्हता. शॉवर चालू करताच पाण्याचा रिमझिम फवारा त्यांना भिजवू लागला. पाण्यामध्ये एकमेकांचा स्पर्श त्यांना खूपच सुखद वाटायला लागला. रेशमी मुलायम स्पर्शानं त्या दोघांना एक वेगळीच धुंदी आली होती. एकमेकांशी खेळत ते कितीतरी वेळ पाण्याचा आनंद घेत राहिले. मग ते पाण्याबाहेर आले. आपले ओली वस्त्र उतरवून त्यांनी एक उबदार वस्त्र अंगावर चढवलं. ते दोघेही अलगद कॉटवर आले. आता ते एकमेकांच्या शरीराच्या भागांशी खेळायला लागले होते. नवनीत तिला कुस्करायला लागला. तशी ती म्हणाली,
सलील नको ना रे. तिने नकळतपणे सलीलचं नाव घेतलं होतं. ते ऐकून नवनीत काहीसा शॉक झाला. सलील? तू सलील म्हणालीस? कोण सलील? नाही नाही, मी तसं काही नाही म्हणाले. तुला तसं ऐकायला आलं का? हो, मी तसंच ऐकलं. नाही, मी संपवूया आता आणि काहीतरी नवीन करू असं तू म्हणालास ना. यावरती तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, असेल कदाचित तसंच. कधी कधी जीभ घसरते माणसाची. हा, चल आता यामध्ये वेळ घालवू नकोस. मी म्हणाले ना, काहीतरी वेगळं करूया. अगदी मनातली गोष्ट बोललीस. थांब, मी आलोच. नवनीत बेडरूम मधून बाहेर गेला आणि थोड्याच वेळात हातामध्ये एक लाकडी बॉक्स घेऊन आला. त्यानं लाकडी बॉक्स खोलला. ते पाहून अपर्णा आश्चर्यानं पाहत राहिली. त्यामध्ये डोळ्यावर लावण्याची काळी पट्टी होती, बेड्या होत्या आणि हंटर होता. आता हा काय करणार असा प्रश्न तिला पडला. नवनीत विदेशात राहिल्यामुळे तिकडचे हे सारे खेळ तो आपल्याशी खेळू इच्छितोय हे तिनं जाणलं. पण ती त्या खेळामध्ये भाग घेऊ इच्छित नव्हती. मोठ्या हुशारीनं ती बोलायला लागली. नवनीत, आज खूप छान वाटलं. हो, पण हे तर अपूर्णच झालं. आणखी आपल्याला या खेळात रंग भरता येऊ शकतात. तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. हो, पण आज ना मला जरा थकल्यासारखं वाटतंय. यावरती तो काहीसा नाराज झाला. हेच मला तुझं पटत नाही. महत्वाच्या क्षणी तू असं काहीतरी बोलतेस. तसं नाही रे सोन्या, खरंच मला थकल्यासारखं वाटतंय. बहुतेक वीकनेस असावा. म्हणजे आज तुझा मूड नाही तर तसं म्हणता येईल. पण प्लीज तू नाराज नको होस. हा खेळ आपण पुन्हा कधीतरी खेळणारच आहोत, तेव्हा घाई करू नकोस. त्यानं क्षणभर विचार केला आणि तो ठीक आहे म्हणाला. तो खिडकीकडे वळाला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. ती त्याच्या मागे गेली आणि तिनं त्याच्या पाठीवरती आपलं डोकं टेकवलं. नाराज झालास? तो काहीच बोलला नाही. काय विचार करतोयस? विशेष काही नाही, आपलं सहज बाहेर पाहतोय. ते काही नाही, तू नाराज झालायस. तो आता तिच्याकडे वळाला. हो, ते तर आहेच. पण ठीक आहे, तुझा मूड असल्याशिवाय आपण काही करण्यात मलाही आनंद वाटणार नाही. यावरती ती खुलली. येस माय डार्लिंग, आय लव्ह यू म्हणून ती त्याच्या मिठीमध्ये शिरली. तर मग मित्रांनो, आता हा लैंगिकतेचा खेळ अपर्णा सलील सोबतही खेळणार का, की नवनीत सोबतच? पाहायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.